एक 14 नंबरचा स्पर्धा केला सक्सेसफुल रेडर मानला जाणार आहे। पहिल्यांदा सक्सेसफुल का वापरतो कारण का खेळ आहे म्हटला जाणार आणि सुंदर चौला बक्कड वेगवेगळे संघ सुद्धा तत्पर आहे। सुंदर खेळ या सर्व साथी कॅन्डोकडे आहे। परत एकदा वेगवेगळे संघाकडून 4 नंबरचा स्पर्धा केला खेळ सक्सेसफुल रेडर पाहिला जाणार आहे। कारण का पहिल्या चढामध्ये जर गुणाची प्राप्ती होत नसेल तर येणाऱ्या काही मिनिटांमध्ये सेकंदांमध्ये हर खेळाडू आपल्या गुणाची प्राप्ती करू शकतो आणि 7 खेळाडू। आता मात्र सुंदर पद्धतीचे बोनस ऑन आहे। सुंदर जाऊन बोनस मारण्याचा टोकात प्रयत्न केला जातो आणि बोनस गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप प्रयत्न पाहिला। आता मात्र एक भारतीय गोष्टीचा खेळाडू डिंगणी संघाकडून पाहिला जातो। सुंदर पद्धतीचे पाहिले जाते। पाहिले जाणार कोणत्या गुणाची किती गुणाची कमाई करतो ते पाहिलं जाणार आहे। आणि आता मात्र आणि खुले उदाहरण म्हणून स्कॉर्पिओ किक आणि यानंतरचा होणारा सामना आहे बैलगाडा शर्यत आणि सुखाई नांदेड यांना पहिला पुकार। 4 नंबरचा स्पर्धा केलेला खेळाडू सातत्यपूर्व वारी खेळाडूच्या सुंदर चढाई असतात। धारदार चढाई असतात। पहिल्या याच्यामध्ये सुंदर बोनस म्हणून आता मात्र परत एकदा बोनस गुणाची कमाई बघा। हर खेळाडूला कोणत्याही गळी टिपण्याची गरज नाही कारण का बोनस एक असं शस्त्र दिलं गेलं ज्याच्या बोनस गुणाची कमाई करून आपण संघाला विजयी मिळवून देऊ शकतो। परत 11 नंबरचा स्पर्धा केला खेळाडू आता मात्र खोडे जाऊन मारण्याचा टोकल प्रयत्न केला जातो। परत एकदा शांत होतो आणि हाताने पूर्णपणे आणि सुंदर एक 4 नंबरचा स्पर्धा त्रास दाखल झालाय। आता मात्र खेळा संघटना 5 मिनिटाच्या खेळामध्ये आपण कोणत्या प्रकारे खेळ करतो, कोणत्या प्रकारे चढाई करतो, कोणत्या प्रकारे डिफेंड करतो ते पाहिलं जाणार आहे। प्रकाश होता चालू स्पर्धा लाल मातीतला खेळ पाहिला जातो खेळ कबड्डी। परत एकदा सुंदर पद्धतीने पाहिले जाते। खोल जाऊन मारण्याचा टोकात प्रयत्न केला जातो आणि आता मात्र एक भरदार बांध्याचा खेळ पाहिला जातो। दुसरी संघाकडे खोल जाऊन मारण्याचा टोकात प्रयत्न केला जातो। सुंदर आता मात्र शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची आणि सुंदर डिफेन्स आणि सुंदर सांघिक पकड पाहिले गेले। आता मात्र थोडीशी पडझड होताना पाहिली जाते डिंगणी संघाची परंतु खेळ आहे शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत खेळला जाणारा खेळ म्हणजेच कबड्डी। वेगवेगळे सक्सेसफुल रेडर मानला जातो। वन फायर 4 नंबरचा स्पर्धा केलेला खेळाडू सातत्यपूर्व खेळाडूंना हर बोनस गुणाची कमाई करून आपल्या खेळाला मोठं करण्याचं काम केलं असा रेडर पाहिला जातो। 2-1-2ची साखळी लावली गेले। खोलवर जाऊन हाताने गडी मारण्याचा तो घाट प्रयत्न केला जातो। परत एकदा शांत होतो आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय। आता मात्र बाजारीची ज्यानं आतापर्यंत सुंदर चढाई परंतु गुणाची प्राप्ती अजून पाहिली जात नाही परंतु सक्षमता आहे ताकद आहे लोडर मानला जातोय आणि सुंदर खेळ पाहिला जातो। परत एकदा खोल जाऊन मारण्याचा तो काट प्रयत्न केला जातो आणि परत एकदा एमटी रेड पाहिली जाते। आता मात्र बजर वाढला गेलाय 5 खेळून समोर डिंगणीच्या कोणत्या प्रकारे रेडिंग केली ती पाहिली जाणार आहे आणि आता मात्र सुंदर कव्हर पाहिली जाते आणि एका गुणाची कमाई करता डिफेंड मध्ये डिंगणी संघ पाहिला जातोय। आता मात्र सुंदर पद्धतीने पाहिलं जातो। सुंदर आणि बोनस गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय।
4 नंबरचा सुपरदान केला खेळाडू पाहिलं जाणार आहे. सुंदररीत्या खेळला जाणारा खेळ म्हणजेच कबड्डी. सातत्यपूर्वक खेळली जाणारी स्पर्धा म्हणजेच कबड्डी. एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानावर अशा तऱ्हेने मध्यंतर होते. मध्यंतरपर्यंत गुण फलक असा आहे. विजयी 5 आणि डिंगणी 2. पहिल्यांदा चतुर्थ दाखव एक होणार खेळाडू आणि सक्सेसफुल रेडर ज्यांना गुणाची कमाई करून आपल्या संघाला लीडिंग मध्ये आणण्याचं काम केलं असं हा 4 नंबरचा सुपरदान केला. आता मात्र बोनस ऑफ आहे. कोणत्या प्रकारे खेळ करतो ते पाहिलं जाणार आहे. कोणत्या प्रकारे चढाई करतो ते जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक शांत होताना आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिलं जाते. चतुर्थ दाखल एक लोडर पाहिला जातो. एक सुंदर पदालित्य पाहिलं जाते. सुंदर चपलाई पाहिली जाते. परंतु शांत होताना आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिलं जाते. बघा हर संघामध्ये हर खेळाडू चांगला असतो आणि आता मात्र एक सुंदर सांघिक पकड पाहिली जाते आणि गडी बाद होताना पाहिला जाते. परत एकदा 4 नंबरचा सुपरदान केला खेळाडू. आता मात्र सुंदर चढाई पाहिली जाणार आहे आणि सक्सेसफुल रेडर पाहिला जातो. परंतु आपल्याच रेडिंग मध्ये पाठ होताना पाहिला सैल पटवताना पाहिला जाते. आता मात्र या खेळाडू पूर्णपणे डिंगणी संघाची दामोदर आहे. कारण का याच्या सुंदर चढाई आपण पाहिले तर पूर्वजन्माने जातो का प्रयत्न परंतु सुंदर सांघिक पकड केली जाते. सुंदर चढा पकड मांडली जाते. परत एकदा शांत होताना पाहिलं जातो. शांत खेळ पाहिला जातो. यानंतरचा होणारा सामना आहे बैलगाडा शर्यत. नाथ एकच बैलगाडा शर्यत. सुखाई नांगरे सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. विजयी 7 आणि डिंगणी 3. स्पर्धेचा चतुर्थ दाखल एक होणार शाळेत खेळाडू पाहिला जातो. कॉलेज कुमार पाहिला जातो. सुंदर हँड टच करण्याचा तुकाट प्रयत्न केला जातो. सुंदर पदालित्य पाहिलं जाते. विजयी संघ मात्र सज्ज होताना पाहिलं जाते. कारण का डिफेन्स मात्र जोरदार चालत आहे विजयी संघाचा. सातत्यपूर्ण चढाई आणि सुंदर डिफेन्स मध्ये यांनी आपलं नाव लोक करणार विजयी संघ आणि एका गुणाची हाता मात्र गोष्टी केला आणि सुंदर पकड पाहिली जाते. अगर तू आएगा तो मैं छोड़ेगा नहीं. एक सुंदर पाठलाग पाहिला जाते आणि एका गुणाची कमाई करताना परत एकदा सुंदर चढा पकड पाहिली जाते. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. आता मात्र डिंगणी संघाला थोडंसं सज्ज होताना पाहिलं जाणार आहे. कारण का विजयी मिळून अंतिम सामन्यापर्यंत आणि दुसऱ्या फेरीमध्ये जायचं असेल तर सुंदर चढाई आणि सुंदर डिफेन्स केला गेला पाहिजे. कारण का 5 मिनिटाच्या खेळामध्ये हर खेळाडूला एक संधी मिळते. ज्या संधीचं सोनं करायचं काम हर खेळाडूने केलं पाहिजे. तर शांत होतोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहायला जातो. परंतु ज्यांना रेडिंग दाखवून आणि सुंदर हँड आणि मला वाटतं पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि लाईन घेऊन आता मात्र विजयी संघाकडे एक टाइमपास करण्याचं अस्त्र मिळालेलं आहे. त्यामुळे सामना संपायला शेवटचं 1 मिनिट. जर सामना फिरवायचा असेल तर 1 मिनिटामध्ये सुपर से उत्तर मध्ये रेड करण्याची ताकद ज्याच्यामध्ये असेल त्याच्यामध्येच हा सामना फिरवण्याची ताकद असेल. प्रत्युत्तरच दाखल. परत एकदा एक होणार खेळाडू पाहिला जातो. सुंदर पदालित सुंदर चढाई पाहिली जाते. साथी खेळाडून आलता ठेवण्याचं काम सातत्यपूर्ण आणि हाताने घडी मारण्याचा तो काट प्रयत्न केला जातो. परत एकदा आणि सुंदर खोलीवर जाऊन मारण्याचा प्रयत्न परंतु एका गुणाची कमाई करून
आपल्या मैदानामध्ये सुखरूप करताना पाहिलं जातं. लाईनअप विधान रेषा घेतली गेली. कारण का 1 मिनिटाचा किंवा काही सेकंदाचा खेळ शिल्लक असताना वेगवेगळे संघ मात्र थोडासा भल्यांचं ठरताना पाहायला जातो. दिल्ली संघाने जर हे सत्र पहिलं विभाग असतो तर निश्चित सामन्याचं टक्कर घेण्याचं काम आणि 2 गुणाची कमाई करत जवळजवळ 10 वेगवेगळी 10 आणि दिल्ली 5 गुणाच्या आघाडी घेऊन उगोळी संघ हा विजेता आणि पार्वती दिल्ली संघाच्या मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. त्यानंतर जर मला सामना आहे नाथ 1